गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम्। शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जयांचा जनी जन्मनामार्थ झाला जयांनी सदा वासनामात केला जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती। मुखी जावसे हो शरयू विहारी समाधीत जो स्वस्थ रेवा किनारी। जये बोधिलासे जनाराम गाथा श्रीराम संता पुढे नम्र माथा। जय जय रघुवीर समर्थ अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। सद्गुरु श्री राम महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। 13 कोटी रामनाम जपाच्या संकल्पाप्रमाणे यज्ञ संकल्पाने सोहळा सुरू झालेला आहे। आज 4था दिवस आहे या सोहळ्याचा। बऱ्याच जणांनी बरेच वेळपर्यंत रामनाम घेतलेलं आहे, घेणं सुरू आहे, आणखी 7 दिवस घेत राहतीलही। रामाच्या सामर्थ्यात काही कसूर नाही म्हणून रामनाम घेणाऱ्याचा कस टिकून राहतो आहे, चालू आहे। या सोहळ्यामध्ये थोडंसं बौद्धिक देखील खाद्य जनाला मिळावं अशी व्यवस्था करून श्रीराम महाराजांनी, सद्गुरू श्रीराम महाराजांनी इथल्या सर्व या कार्यकर्त्यांना तशी प्रेरणाच दिली आहे आणि त्या प्रेरणेप्रमाणे इथले हे सगळे उपासक थोडंसं बौद्धिक सत्र देखील आयोजित करीत आहेत। त्या आयोजनामध्ये माझ्या भाग्याने मला थोडा सहभाग मिळाला आहे। या सत्रामध्ये माझी ही प्रवचनाची 3री सेवा आहे। 2 झालेत प्रवचने, आज 3रं प्रवचन करते आहे। सर्व श्रोत्यांना विनंती आहे की आजपर्यंत ऐकत आलात तसे पुढे ऐका काही दिवस। प्रारंभी वंदन करते भगवान रामरायाला, सद्गुरू श्रीराम महाराजांना, त्यांच्या गुरु परंपरेला, सकल स्थानिक देवतांना वंदन करते। आपणा सर्वांना श्रोता बंधू भगिनींना सप्रेम अभिवादन करते आणि आजच्या थोड्याशा चिंतनाला प्रारंभ। विषय काल सुरू झालेला आहे, तो जिथे काल थांबला तिथून पुढे आज येऊन जाऊया आपण। नाम म्हणणाऱ्याला नामाचं यश मिळण्यात जर अडचणी असतील तर कोणते प्रतिबंध आहेत त्याच्यात याचा विचार सुरू आहे। ते नाम जपकाच्या ठिकाणी असणारे दोष म्हणून ह्या प्रतिबंधाला म्हणतात। या दोषांचं वर्णन आपण ऐकतो आहे। संनिंदा सती नाम वैभव कथा श्री शेषयोर भेदधीहि अश्रद्धा गुरुशास्त्र वेद वचने नाम्यर्थ वाद भ्रमः। नामास्तीति
विचित्र वृत्ती विहित त्यागश्च धर्मांतरैः साम्यम नाम जपे शिवस्य च हरेर विष्णू नामापराधा दश असे 10 अपराध 10 दोष नाम भंडाराच्या ठिकाणी असतात, असू शकतात. कोणात 10च्या 10 असतील, कोणात 1-2 असतील, कोणात काही असतील. पण एखादा जरी दोष असला तरी त्या प्रमाणामध्ये नाम निर्दोष राहत नाही. ज्या प्रमाणात नाम निर्दोष होत नाही त्या प्रमाणात यशही मिळत नाही. असं सरळ गणित आहे. आणि या गणिताचा विचार करून आपण दोष समजून घेऊ. दोष समजणं म्हणजे काढून टाकायला साधन उपाय सापडतो. याप्रमाणे पहिला दोष पाहिला, सज्जनांची निंदा करणे. नामजप करणाऱ्याने निंदा करू नये, कोणाचीच करू नये. त्यातून सत्पुरुषांची तर अजिबातच करू नये. जी दुराचारी आहेत, नास्तिक वृत्तीचे आहेत, असत् पुरुष आहेत, देवधर्माबद्दल ज्यांना काहीही श्रद्धा नाही, त्यांच्याशी संवाद केला नामाविषयी तर आपली श्रद्धा डळमळते. असं उलट होऊ नये म्हणून अशा लोकांशी नामासंबंधी काहीही नाममहिमा गाण्याचा कार्यक्रम कधी करू नये. केला तर तो दोष ठरून आपल्याच नामामध्ये दोष येतो. असती नाम वैभव कथा श्री शेषयोर भेदधी. परमात्म तत्व अधिष्ठान रूपाने अत्यंत एक आहे. परमात्म तत्व ईश्वर रूपाने विश्वाचा कर्ता धर्ता म्हणून एकच आहे. आणि याचे अवतार कामाप्रमाणे वेगवेगळ्या तऱ्हेने होतात. कामाच्या स्वरूपाप्रमाणे अवताराचं स्वरूप बदलतं. पण ते ईश्वराचे अवतार आहे म्हणून ईश्वर नसतोय बदलत. याप्रमाणे महादेव किंवा विष्णू हे 2 वेगळे देव आहेत, यांच्यात भेद आहे असं मानता उपयोग नाही. इतकंच काय, गणपती देवी दत्त हे सुद्धा एक रूपच सगळे देव समजूनच नाम जपताना आपल्याला ज्या नामाचं प्रेम येतं ते नाम जरूर म्हणावं. कोणाला श्रीराम जय राम जय जय रामचं प्रेम येईल, कोणाला पांडुरंग हरी वासुदेव हरीचं प्रेम वाटेल. त्याच्या गुरु परंपरेमध्ये, त्याच्या घराण्यामध्ये, त्याच्या स्वभावाच्या आवडीमध्ये जे नाम असेल ते म्हणावं. परमात्म्याला सहस्रनामे कमीत कमी आहेत म्हणून सगळी नामं एकाचीच समजून हरिहर भेद न करताना, कोणत्याही 2 देवांमध्ये फरक न पाहताना नाम जपावं. हा भेद पाहणे हा 3रा दोष आहे. आज आपण 4थ्या दोषाचा विचार करू. अश्रद्धा गुरु शास्त्र वेद वचने. अश्रद्धा नावाचा दोष आहे. श्रद्धा कमी पडते. तुम्ही काही नाही ताई, दुखणं बरं व्हायचंय वाटतंय ना, तुम्ही फक्त राम नामाचा जप करा. लागलीच माझं डोकं प्रश्न विचारतं, नुसत्या जपाने होईल का? म्हणजे मला नामाच्या सामर्थ्याबद्दल शंका आहे. एवढे वैद्य देवानेच तर काढले, डॉक्टर औषधं देवानेच काढले, आपण ते नाही घ्यायचे. काय शहाणपणा आहे का? नाम घ्यावं हो, पण त्याच्याबरोबर औषधही घ्यावं. ही नामाविषयीची अश्रद्धा झाली. असं सतत आपले चित्त अश्रद्धेनेच भरलेले. मला कुठेतरी जायचंय आणि मी प्रश्न विचारला, इथून बाहेर पडल्यावर कोणीकडे वळू? ते काका म्हणाले की इथून बाहेर पडलं की उजवीकडे वळा. नक्की न? म्हणजे माझ्या डोक्यात संशय आलाच. साध्या साध्या गोष्टी रोजच्या जेवणात सुद्धा वर्णाला मीठ घातलंय ना, हा प्रश्न विचारणाऱ्याला स्वयंपाक करणाऱ्या विषयीची शंका आहे. जिथे तिथे आपली अश्रद्धा काम करते.
जेवण खाणं असो, बाहेर हिंडणं फिरणं असो, परमार्थाचं साधन असो, एखाद्या डॉक्टरकडे जायचं असो, पहिल्या प्रथम शंकेचा प्रश्न निर्माण होतो. असं आपण फक्त आता परमार्थाबद्दल बोलू, अशी शंका निर्माण होते गुरु वेदशास्त्र यांच्या सांगण्यावर. गुरुवचनावर असा पूर्ण भरोसा नाही, वेदांच्या वचनावर पूर्ण भरोसा नाही आणि शास्त्रावरही नाही. वेद म्हणजे संपूर्ण ज्ञान भांडार, सैद्धांतिक बाब सगळी वेदामध्येच आहे. काय करायचं, काय केलं की काय होतं, याचा संपूर्ण साठाच्या साठा वेदामध्ये आहे. असं काही नाही की ज्याच्याबद्दल वेद बोलत नाही. वेदाचे हे सिद्धांत जीवनात वापरायचे, आचरणात आणायचे आणि त्याप्रमाणे आचरण करून आपण त्या सिद्धांताचं फळ प्राप्त करायचं, अशी व्यवस्था आहे. ह्या आचरणाची रीत वेगळी असते. सूतशेखरची मात्रा घेतली की मळमळ कमी होते, हा वैद्यकशास्त्रातला सिद्धांत आहे. पण आता सूतशेखरच्या गोळ्या गिळायच्या का सहानेवर उगाळून त्याचं ते उगाळलेलं गंधासारखा पदार्थ करून घ्यायचा, की उकळ पण त्या पाण्यात टाकायचं, की थंड करून खायचं, चावून खायचं, की चघळून खायचं, हे इतके प्रश्न शिल्लक आहे. सिद्धांतात सांगितलं मळमळ जायची असेल तर सूतशेखरची मात्रा घ्या, पण आता कशी घ्यायची हा प्रश्न राहिलाच ना. म्हणून आचरण प्रणालीची आपल्याला संपूर्ण ओळख करून देण्यासाठी दर्शने सिद्ध झाली, शास्त्रे सिद्ध झाली. वेदच बोलतात शास्त्र, पण कार्यवाहीची रीत सांगतात. वेद सिद्धांत बोलतो आणि कार्यवाही प्रत्यक्षात आचरणीय बाब कशी असते याचा उहापोह. तसं नाही वागलो तर काय होईल, तसं वागल्याने काय फळ मिळेल, या संपूर्ण गोष्टीचं मार्गदर्शन शास्त्रे करतात. आणि ज्याला शास्त्र कळत नाही तो आंधळा मानलेला आहे. अनेक संशयोच्छेदी परोक्षार्थस्य दर्शकम सर्वस्य लोचनम शास्त्रम यस्य नास्ति अंध एव सः. अनेक प्रकारचे संशय आपल्या डोक्यात असतात, ते काढून टाकण्यासाठी शास्त्राभ्यास करावा, म्हणजे संशय नाहीसे होतात. जो अर्थ उघड उघड आपल्याला दिसत नाही तो उघड करून सांगण्याचं काम शास्त्रे करतात. म्हणून कोणताच अर्थ दुर्बोध नाही राहत शास्त्राभ्यास केल्यावर. कोणत्याही वचनांचा समोर समोर अर्थ नीट नाही कळत, तो झाकल्यासारखा राहतो, दुर्बोध वाटतो. म्हणून असा जो शास्त्रार्थ आहे तो वचनांचा अर्थ आहे, तो शास्त्रातून शिकून घेण्याचा आहे. शास्त्राधारे वर्तावे. म्हणून आपल्या दैनंदिन वागणुकीसाठी, आचरणासाठी शास्त्रासारखा दुसरा मार्गदर्शक नाही. सर्वस्य लोचनम. आणि हे शास्त्र कोणासाठी आहे? फक्त ग्रॅज्युएट झाल्यांसाठी आहे का? फक्त पुरुषांसाठी आहे का? फक्त वार्धक्य आलेल्या म्हाताऱ्यांसाठी आहे का? हे फक्त राजकारण्यांसाठी आहे का? हे शास्त्र स्वयंपाक करणाऱ्यांपुरतंच आहे का? असं नाही. सर्वस्य लोचनम. शास्त्र प्रत्येकाला, तो कशाही परिस्थितीत काही करणार असो, त्याच्या वागणुकीचं मार्गदर्शन करतात. सर्वस्य लोचनम. सर्वांना दृष्टी देणारं शास्त्र तेच शास्त्र. आणि हे ज्याच्याजवळ नाही तो आंधळा समजायचा, त्याला काहीच कळत नाही कसं वागायचं, तो आंधळा.
आंधळ्याला चौकामध्ये सोडून दिलं तर त्याला काय कळेल कुठे वळून कुठे न वळू. तो कसा तिथल्या तिथे घोटाळत राहील. असं शास्त्राभ्यास न केलेले, शास्त्राधारे शिक्षण न घेतलेले ते सगळे असे ह्या जीवनात घोटाळत राहतात. समस्यांच्या बाहेर लवकर पडता येत नाही, निर्णय लवकर जमत नाही. आणि असे घोटाळत राहिलेल्यांना काही सुखाचा लाभच जाणवत नाही. सर्वस्य लोचनम शास्त्र, या शास्त्रामध्ये एकूण वागणूक आणि समस्या सोडवण्याची रीत आपल्याला स्पष्ट मिळते. त्याच्या त्या माहितीवर, त्यांनी सांगितलेल्या विधानांवर आपली जशी ते सत्य सांगतात अशी श्रद्धा पाहिजे. वेद सिद्धांतच बोलणार, समस्या सोडवणं आणि आचरणाची रीत सांगायसाठी वेदानंतर शास्त्रे आली. आणि एवढंही करून शास्त्र वाचन करून अभ्यास करून आपल्याला समजत नाही, मग तेही समजावून देण्यासाठी कोणी शिक्षक पाहिजे. शास्त्र समजावून देणारे शिक्षक म्हणजे गुरु आहेत. 2 स्तरावर गुरु आहेत. एक लौकिक व्यावहारिक प्रापंचिक सांसारिक गोष्टीबद्दल मार्गदर्शन करतात. एक परमार्थाबद्दल ईश्वर देव जीव जगत ब्रह्मवस्तू याविषयी मार्गदर्शन करतात. दोन्ही गुरुच आहेत, पण एकाने हा विषय निवडलाय, दुसऱ्याने तो विषय निवडलाय. प्रापंचिक सांसारिक विषयावर मार्गदर्शन करतात त्यांना आपण फक्त गुरु म्हणतो. आणि पारमार्थिक मार्गदर्शन करतात त्यांना सद्गुरू म्हणतो. दोघंही कामं एकच करतात. सद्गुरूचं काम सद्वस्तू म्हणजे ब्रह्मवस्तू ईश्वर देव जीव जगत यांच्याविषयी मार्गदर्शन करतात, ते सद्गुरू आहेत. आता ते गुरु असोत की सद्गुरू असोत तो मुद्दा नाही महत्वाचा. ते जे सांगतात ते सत्य सांगतात अशी ऐकणाऱ्याची धारणा पाहिजे. लागलीच प्रश्न नाही विचारायचा कशावरून. इकडे असं केलं तर तसं नाही का होणार गुरु, असं नाही गुरूंना म्हणायचं. गुरुने सांगितली ती पूर्व दिशा आणि तसंच वागायचं. प्रसिद्ध उदाहरण कल्याण स्वामींचं आहे. रामाची रथयात्रा चालली आहे. रस्त्यात मध्ये झाड आडवं आलं आहे म्हणून त्या यात्रेतले ते ध्वजाचे दांडे उंच फार तिथून निघेनात. आणि समर्थ म्हणतात मी या 2 फांद्या तोडून टाका म्हणजे ध्वजाची काठी पुढं जाईल. कुऱ्हाड घेऊन 2-3 शिष्य कल्याण वर चढले झाडावर. बुंध्याच्या बाजूनी बसले आणि जी फांदी तोडायची तिच्यावर घाव घालायला लागले. रामदास स्वामी म्हणतात थांबा थांबा, तसं नाही तोडायचं. थांबले. असं त्या फांदीच्या शेंड्याकडून बसा आणि बुंध्याकडे घाव घाला. सगळ्यांना लहान पोराला सुद्धा कळतं हो, शेंड्याकडे बसून जर फांदी तोडली तर फांदी तर पडलंच, पण त्याच्याबरोबर आपणही पडून जाऊ ना. म्हणून मजबूत बाजू जी न पडणारी आहे त्या बुंध्याकडून बसून फांदी तोडायची असते. समर्थाने नेमकं उलट सांगितलं. आणखी 3-4 चढले होते फांदी तोडायला. ते भराभरा उतरून गेले. जीव कोणी धोक्यात घालायचा. खाली पडून नुसतं पडलं तर जमीन नाही, विहीर आहे खाली. कसंच व्हायचं आपलं. आपण फक्त रथयात्रेपुरते आलोय, काही मरायसाठी थोडी आलो असं समजून बाकीचे 3 शिष्य उतरून गेले. आणि कल्याण स्वामी बुंध्याकडे बसले होते ते उठले आणि फांदीच्या शेंड्याकडे जाऊन बसले आणि मागे घाव घालून त्यांनी फांदी तोडली. जे व्हायचं त्याप्रमाणे फांदी पडली. फांदी सोबत कल्याण स्वामी पडले. दोन्ही विहिरीमध्ये झाला. मार्ग मोकळा झाला. रामदास स्वामी म्हणतात चला रथयात्रा पुढे घ्या.
कोणी म्हणतंय की कल्याण ते कसं तिकडे पडून राहिले ना, आपण जायचं का नाही? आपण रथयात्रेत चाललोय. कोण्या व्यक्तीकडे पाहायचं नाही आपल्याला. त्याचं पाहू काय व्हायचंय. आपण आपली यात्रा घेऊन जाऊ. आणि यात्रा घेऊन समर्थ गेले, पण पुढे कल्याण स्वामी विहिरीत पडलेले आहेत. कल्याणाने असं नाही म्हटलं की ह्या गोसाव्याला एवढंही कळत नव्हतं का? आणि सरळ मला म्हणतात शेंड्याकडून बैस. असा विचार डोक्यात नाही. ज्या अर्थी माझे गुरु मला म्हणतायत शेंड्याकडे बसून मागे तोड, त्याची माझं हित यातच आहे. बस, काही शंका नाही. गुरुदेवांचं नाव घातलं, खांदी बरोबर पडले, यात्रा निघून गेली पुढे. कल्याण स्वामी त्या विहिरीच्या पाण्यातच आहेत. संध्याकाळी समर्थ म्हणतात शिष्यांना, तो आंबादास पडला ना विहिरीत मगाशी, आपली यात्रेची वेळ उशीर होईल म्हणून आपण निघून गेलो. त्याला पाहिलं पाहिजे कसा काय आहे म्हणून त्याचं चाललंय. आणि म्हणून समर्थ संध्याकाळी परत आले विहिरीच्या जवळ. पोराचं नाव अंबादास आहे. आणि समर्थ म्हणतात, अंबादास कसा आहेस रे? आणि तो आतून उत्तर देतो, स्वामींच्या कृपेने कल्याण आहे. मग तुझं आजपासून नावच कल्याण. अंबादास गेला मावळला. आणि कल्याण म्हणून ते रामदास स्वामींचे प्रख्यात शिष्य, एकनिष्ठ शिष्य. जी योग्यता आज रामदास स्वामींची आहे ती योग्यता कल्याण स्वामीला आली. याप्रमाणे गुरुच्या वचनावर विश्वास. आपल्याला शंका येते. आता ती तिघही जण चढले होते ना फांदी तोडायला, पण कल्याण एकाच झालं. त्यांनीच फक्त वचन मानलं. वचनावर मोठे लोक बोलतात, शास्त्र बोलतो, वेद बोलतो, सद्गुरू संत बोलतात, आपले आईबाप बोलतात. यांच्या मनामध्ये आपल्याविषयी अनहिताची कधी गोष्टच नसते. ते या सर्वांबद्दल सतत हिताचं चिंतन करतात. आणि म्हणून ते तसंच्या तसं आपण मानलं पाहिजे आणि त्याप्रमाणे मानून चालावं. आताची गोष्ट आहे, काहीतरी 20-1 वर्ष झाले असतील, प्रत्यक्ष घडलेली घटना आहे. एका जिल्ह्यामध्ये पावसाळ्यात पाऊस नाही पडला. आधीचंही वर्ष कोरडं गेलं, आताचंही चालू वर्ष. सप्टेंबर महिना आला पण पाऊस झालेला नाही. इतका दुष्काळ. देवळात कोणी अनुष्ठान करतंय, घरोघरी कोणी नियम करतंय, व्रत करतंय, जप करतंय. पावसाला काही अजून घाम फुटत नाही. आणि याप्रमाणे तो पावसाचा दुष्काळ भयंकर झाला. तर राज्याच्या राज्यपालांनी सूचना काढली. आता भारताच्या स्वतंत्र काळामधला हा प्रसंग 20-22 वर्ष झाली असतील. राज्यपालांनी फरमान काढलं, येत्या रविवारी दुपारी 2 वाजता सरस्वती विद्यालयाच्या प्रांगणात गावकऱ्यांनी सर्वांनी जमावं. त्या ठिकाणी पावसासाठी प्रार्थना करण्यात येईल. आता नाही का आपल्या प्राईम मिनिस्टरनी सर्वांनी दीप लावा, वाद्य वाजवा या कोरोना करता, तसं ते फरमान निघालं. येत्या रविवारी दुपारी 2 वाजता सर्वांनी जमायचं सरस्वती विद्यालयाच्या प्रांगणात. जमले लोक निघाले. 1:30 वाजेपासून घरून निघाले. भराभरा 2-2, 4-4च्या गटाने निघाले. एक निघाला, 10-10, 12-12चा जथ्था निघाला. शाळेचे पोरं, लहान पोरं, मध्यम वयाचे लोक, म्हातारे, तरुण, धंदेवाईक, कामकरी, नोकरदार, काही भेद नाही. सगळेच्या सगळे त्या मैदानाकडे चालले आहेत. एका घरामध्ये
12-1 वर्षाचा पोरगा तोही निघाला. आईला म्हणतो, तुम्ही चालता ना आई बाबा? हो येतो आम्ही. मी जाऊ का पुढे? हो जा. आणि पोरगं पुढे निघालं. एका खोलीच्या कोपऱ्यात गेलं. तिथून त्यांनी छत्री घेतली आणि ते पोरगं छत्री घेऊन निघालं. आई म्हणते, छत्री कशाची? कुठेतरी पडून जाईल हरवून. एवढं मोठं बाहेर ऊन पडलेलं आणि छत्री काय घेऊन चालला तो? नाही आई, आता प्रार्थना होणार आहे आणि प्रार्थना पावसासाठी आहे. मग प्रार्थना झाल्याबरोबर पाऊस येईल, आपल्याला घरी येताना आपण नाही का भिजणार, म्हणून छत्री घेऊन निघालो. याला थोरांच्या वचनावरची श्रद्धा म्हणतात. आणि त्या पोराच्या श्रद्धेकरता म्हणा का लोकांचं भाग्य उदय झालं म्हणून म्हणा, खरोखरीच पाऊस आला होता त्या दिवशी. श्रद्धा. असं एकाला सुचलं नसेल की परत त्यांना पाऊस येईल आपण भिजू. ते पोरग 12 वर्षाचं म्हणतो, छत्री घेऊन जायची. नेली त्यांनी छत्री. गुरु, शास्त्र, वेद. वेदावर का विश्वास ठेवायचा? वेद अत्यंत खरं बोलतो, फक्त सिद्धांत सांगतो. त्याच्यापेक्षा वेगळं कधी काही घडूच शकणार नाही अशा गोष्टी वेद बोलतो. शास्त्र आचरणाची नेमकी रीतच शिकवतं. काय केल्याने फळ बरोबर आहे, काय केल्याने चुकणार आहे. वागणुकीतले दोष काढून टाकण्यासाठी शास्त्रच पाहिजे. आणि शास्त्र आपल्या बुद्धीला उमजेल एवढी आपली बुद्धी काही तयार नसते. म्हणून पुस्तकं सुद्धा समजावून द्यायला लोक लागतात. जसे शाळेच्या पाठ्यपुस्तकात सगळं लिहिलेलंच असतंय, पण नुसत्या पुस्तकावरून अभ्यास करून पोरं नाही पास होत, शिकवायला मास्तर लागतात. तसं शास्त्र वेद हे शिकवण्याकरता सुद्धा शिक्षक पाहिजे, ते सद्गुरू हवेत. म्हणून गुरु जे शिकवतात ते शास्त्राप्रमाणेच नक्की शिकवतात. आणि म्हणून मग ते सद्गुरू सुद्धा सत्यच बोलतात. या 3 ठिकाणी सत्याचं वास्तव्य आहे, बाकी कोणाजवळ सत्याचं वास्तव्य नाही. खूप मोठा हुद्द्यावरचा अधिकारी असो, एखाद्या कार्यालयातला चपराशी असो, आपले आई बाप आजोबा आजोबा हे घरातले मोठे लोक असो, काका मामा आप्ता असो, गावातला सामाजिक पुढारी असो, या कोणाच्याही जवळ 100% सत्य राहतच नाही. नेमकं सत्य जर कुठं पाहायचं असेल तर ते 3च ठिकाणी आहे. एक वेदात आहे की ज्याच्यापेक्षा अन्यथा काही घडूच शकत नाही. दुसरं शास्त्रात आहे की जे केलं की तसं फळ मिळालंच पाहिजे, इतकं सत्य शास्त्रात आहे. आणि तिसरं याचा सगळा आशय समजून देणाऱ्या सद्गुरूंच्या वचनात आहे. या 3 ठिकाणी सत्य आहे. म्हणून आपल्या बुद्धीने अभ्यास करताना या 3 ठिकाणी श्रद्धा ठेवावी. श्रद्ध शब्दाचा अर्थ सत्य, धा शब्दाचा अर्थ धारण करणे. श्रद्धा म्हणजे सत्य धारण करणे. जी बुद्धी सत्य धारण करून ठेवते त्या बुद्धीलाच नाव श्रद्धा आहे. श्रद्धा म्हणजे बुद्धीच आहे, पण ती फक्त सत्याच्याच गोष्टीला धरून ठेवणारी आहे, तेव्हा तिला श्रद्धा नाव आहे. म्हणून आपल्या बुद्धीने 3 ठिकाणी श्रद्धा ठेवावी. आणि सत्याचं पालन केलं असताना चुकीचं फळ नाही मिळत कधी. सत्याचं पालन केलं असताना योग्य इष्ट फळच मिळत. म्हणून परमार्थामध्ये इष्ट फळासाठी आपण 3 ठिकाणी खूप आपली श्रद्धा सांभाळावी. ती डळमळू देऊ नये. लोक ती डळमळीत करतात श्रद्धा. ती नाही का प्रसिद्ध गमतीची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. एक जण बोकडाचं पिल्लू पाठीवर घेऊन चालला होता.
त्याच्या आहाराचा पदार्थ म्हणून तो बोकड घेऊन चालला होता. बाकी बोकडं खाणारे आणखी रस्त्यात पुष्कळ भामटे सापडले. घेऊन चाललाय म्हणे बोकड, घेऊन चाललाय बोकड, याला नाही पचू देऊ ही आपण. म्हणून काही अंतरावर ते 3 भामटे उभे राहिले. त्याने ठरवलं आपण काय काय बोलायचं, त्याप्रमाणे बोलण्याचं पाठांतर केलं. 3 उभे राहिले. हा बोकड घेऊन येतोय. त्यातला पहिला भामटा म्हणतो, काय काका, आज पाठीवर कुत्र घेऊन कुठे चालले तुम्ही? तो काका म्हणतो, कुत्र नाही हो, बोकड आहे ते. हे का बोकड आहे का? तुमच्या डोळ्याने तुम्हाला धोका दिला, तुम्हाला नाही कळत. अहो आत्ताच विकत घेतलंय, बोकड आहे ते, मी बोकड घेऊन चाललोय. तुम्हाला फसवलं त्या दुकानदाराने, त्यांनी कुत्र दिलं तुम्हाला, बोकड नाही दिलं. टाका ते खाली. मध्येच ते भुंकलून मध्येच तुम्हाला चावल सुद्धा माहित नाही. आणि तुम्ही ज्यासाठी बोकड न्यायचं ठरवलं ते काम काय हे कुत्र करणार आहे? कशाला कुत्र घेऊन चालले? नाही ना तिकडे, असं नका बोलू, मी बोकड घेऊन चाललोय. त्या भामट्याचं न मानता हा पुढे निघाला. काही अंतरावर दुसरा, काका कुत्र खूपच छान आहे, तुम्ही नेताय ते. विकत घेतलं का पाळायसाठी कोणाकडून आणलं की तुमचंच आहे आधीच पासून? कोणतं कुत्र? खूपच छान कुत्र आहे हो. मग त्याचे पाय बी काही मोडलेत का? त्याला खांद्यावर घेऊन का नेता? कुत्र असं हातात सोबत चालवत न्यायचं? अहो ते कुत्र नाही, ते बोकड आहे. असं काय करता तुम्ही? हसले है करून. तुमच्या डोळ्याला भ्रम झाला काका. अहो मी विकत घेतलंय, नाही विकत घेतलं पण ते कुत्र घेतलंय तुम्ही. कुत्र कुत्र करून त्या दुसऱ्याने त्याचं बुद्धी खराब केली. तो आणखी पुढे गेला. पुढे गेल्यानंतर तो तिसरा म्हणतो, वा वा, आज सकाळी सकाळी बोकड दिसलं, कुत्रा दिसला, छान कुत्रा आहे फार, किती चांगल्यापैकी. काका तुमच्या पाठीवर कुत्र आहे आज. रोज असे कुत्रे घेऊन नाही तुम्ही हिंडत. आणि कुत्रे घेऊन हिंडणारे कुत्र्याला पायदल चालवतात. अरे दादा असं काय बोलतो रे, हे बोकड आहे ना पाठीवर. या तिघांनी असं बोलून त्याची बुद्धी भ्रष्ट केली. ते बोकड ही त्याची श्रद्धा यांनी हाणून पाडली. तो बोकड बोकड करतो, यांनी त्याला पार वेड्यामध्ये काढलं, भ्रमिष्ठामध्ये काढलं. शेवटी पहिलाही तेच म्हणाला कुत्र, दुसराही म्हणाला कुत्र, तिसराही म्हणतोय कुत्र. म्हणजे आपली चूकच झाली बहुतेक. आणि म्हणून ते कुत्र समजून त्यांनी पाठीवरून उतरून खाली सोडून दिलं. असं ती नाम वैभव कथा काल सांगितलं. असे असत्पुरुषांना जर आपण काही सांगितलं तर आपली श्रद्धा बिघडते. ती बिघडू नये. अविचल श्रद्धा जर गुरु आणि संत थोर लोकांच्यावर वचनावर ठेवली, श्रद्धा म्हणजे अत्यंत सत्य असा विश्वास, त्याला श्रद्धा समजायचं. अश्रद्धा ज्याच्या जवळ नामाविषयी आहे. मी आतापर्यंत 13 वर्ष झाले राम राम जपते आहे. अजून रामाची काही चाहूल लागली नाही. मग आता असं करावं का? देवाचे सगळेच तर नाव आहे, तर आता आपण कृष्ण कृष्ण सुरू करून देऊ. अशी डळमळीत श्रद्धा फळ देत नाही. एको देवो केशवो वा शिवो वा, एक देव धरायचा. सगळे एकच आहे, मग कोणताही धरला तर सारखाच नाही का? मग आपल्याला काय आवडतं त्याप्रमाणे. किती वेगवेगळ्या रंगाचे कपडे घातले तरी आपलं पोरगं ते एकच की नाही पोरगं. मग त्याला आपण कोणते कपडे घालतो? त्याला आवडायपेक्षा आपल्याला जे आवडतात ते घालतो.
आणि त्याप्रमाणे ते कपडे घालून आपण ते आपलं स्वर्ग पाहत असतो. तसं आपल्याला काही नाम आवडतात, काही नाही आवडत. कोणाला राम राम नाही आवडत, कृष्ण शब्द आवडतो. राम आणि कृष्ण एकच, दोघांनाही आवडत आहेत, पण शब्दाचा फरक आहे, जसा कपड्यांचा फरक. याप्रमाणे नाम एका निष्ठेने जे सुरू केलं, गुरूंनी जे दिलं ते महत्वाचं. नसेल गुरूंनी दिलेलं तर आपल्याला जे आवडतं ते आपण ठरवलेलं. पण श्रद्धापूर्वक, आणि कोणती श्रद्धा नामाविषयी. नाम या साधनामध्ये मला मोक्षापर्यंत नेण्याची शक्ती आहे, इतकं ते समर्थ आहे. फळ जेव्हा मिळेल मला, तेव्हा माझा कस कसोटीला लागला समजायचं. माझा कस कमी पडतो, तो दोष नावाचा नाहीये. आणि याप्रमाणे तुम्ही खूपच शुद्ध लेखन लिहिलेले, छान अक्षर आहे, सुवाच्य आहे. वाचताना माझा घोटाळा होतोय, तो तुमच्या लेखनातला दोष नाहीये, तो माझ्या डोळ्यातला आहे. तो मला दृष्टीदोष करेक्ट केला पाहिजे, म्हणजे तुम्ही जसं लिहिलं तसं मी वाचू शकेन. याप्रमाणे दोष नामात नाही, नाम घेणाऱ्यात आहे. म्हणून हे जे 10 दोष आपण शिकतो आहोत, हे नामापराध, नामातले अपराध म्हणजे नाम घेणाऱ्याकडून घडणारे अपराध आहेत, असं ध्यानात ठेवावं. नामापराधादश 10 प्रकारातल्या 3चा विचार आता केला. अश्रद्धा कोणाबद्दल? वेद. दुसरं कोण? शास्त्र. तिसरं कोण? गुरु. का म्हणून यांच्यावर अश्रद्धा नको? कारण सत्य फक्त इथेच जगतं. ह्या 3 ठिकाणी सत्य आहे, म्हणून इथेच सत्यासाठी विश्वास पाहिजे. आणि त्या तिघांनाही ह्या जनाचं कल्याण याशिवाय दुसरं काही माहीत नाही. कोणाच्याही अकल्याणासाठी वेद काही बोलत नाही, शास्त्र कोणाच्याही अकल्याणासाठी नाही, आणि गुरु तर नाहीतच नाहीत. म्हणून आपल्या नित्य सत्य कल्याणासाठी या 3 ठिकाणी श्रद्धा ठेवावी आणि 3 वचनांचं पालन करावं. आपण खूपच उत्तम विवेकी आहे, बुद्धिमंत आहो. नुसता वेद वाचूनही आपल्याला कळू शकेल. कमी पडतं प्रत्यक्ष वागणुकीच्या रीतीला, जरा अडचण जाते. शास्त्राचा आधार यायचा तरी आपण दुरुस्त होऊन जाऊ. तेही आपल्या बुद्धीला शास्त्र समजायला जड जाते. मग सद्गुरू आहेत, बस. सद्गुरूशिवाय दुसरा सहाराच नाही. मग सर्वसामान्यांना, असामान्यांना सुद्धा गुरूंच्या मार्गदर्शनाची गरजच आहे. एवढ्याप्रमाणे अश्रद्धा, गुरुशास्त्र, वेदवचनही नसावं हे लक्षात ठेवून पुढच्या दोषाकडे आपण जाऊया. नामनी अर्थ वादभ्रम, हा पुढे जाऊ आपण. नामनी अर्थभ्रम, अर्थवाद. अर्थवाद म्हणजे एखाद्याची पोकळ स्तुती करणे. खोटं नाही बोलायचं, स्तुतीच करायची. पण त्या स्तुती सिद्धांत म्हणून काहीच नसतं. ते नुसतं त्या सिद्धांताला पुष्टी देणारं एखादं वचन असतं. बाकी त्या आपण जे वचन वापरू त्या वचनात तसं काही तथ्य नसतं, त्याच्यात कोणता अभिप्राय नसतो, त्यात कोणता सिद्धांत नसतो. पण काहीतरी बोलायचं. भाजी खूप चांगली झाली, एवढंच वाक्य बोलायचंय. जेवायला तुम्ही बोलावलं, मी जेवत बसले, भाजी खूप चांगली झाली असं म्हणावं. स्वयंपाक करणाऱ्याला, वाढणाऱ्याला बरं वाटतं. म्हणून ही एक रीतच आहे. स्वयंपाक खूप छान झाला बरं. आता एवढं म्हणून संपलं की नाही? खरं सांगा, स्वयंपाक जो रुचकर झाला आहे, तो चांगला झाला आहे, एवढं म्हटलं की झालं. त्याच्या पुढे तो जेवणारा आणखी एक वाक्य वापरतो, इतका चांगला दुसरीकडे कुठेच नाही खाल्ला आतापर्यंत. याच्यात काही सिद्धांत नाहीये, काही नवीन तत्व सांगायचं नाहीये.
आपल्या वचनाला फक्त पुष्टी देणं आहे. स्वयंपाक चांगला झाला याला पुष्टी द्यायसाठी असा इतका चांगला दुसरीकडे कधी खाल्ला नाही असं म्हणायचं. इतका चांगला दुसरीकडे कुठेच खाल्ला नाही ह्या वाक्याला अर्थवाद म्हणतात. महत्वाचा मुद्दा कोणता आहे? स्वयंपाक चांगला झाला हा मुद्दा आहे. आणि त्याला पुष्टी देण्यासाठी हे वाक्य वापरलं. या वाक्याला तसं काही तथ्य नाही म्हटलं तरी बिघडत नाही, म्हणून आणखीन काही फरक पडत नाही. पुष्टी करण्याकरता आपण अशी वाक्य वापरतो. बरं, हे वाक्य चुकीचं नाही असं असू शकतं ना? कुठं नाही खाल्लं हे, ते चुकीचं नसतं, ते सदोष नसतं, त्याला काहीतरी एक मजेदार अर्थ असतो. ते मूळ अर्थाचं फक्त पोषण होतं, मूळ अर्थात भर काही पडत नाही. आणि ते नाही बोललं तरी चालतं. काही स्वयंपाक खूप छान झाला ना, लागलं पुढचं जेवण ठेवायचं, उठून जायचं. ऐकलं का ताई मी काय म्हणते? अहो, स्वयंपाक इतका चांगला झाला असा मी आतापर्यंत दुसरीकडे कुठेच खाल्ला नाही. या बोलण्याची काही गरज नाही. पण चुकलंय का काही याच्यामध्ये? यात चुकलंही काही नाही आणि याची गरज पण नाही. आणि मूळ सिद्धांत हा नाहीच आहे. मूळ सिद्धांत स्वयंपाक चांगला झाला एवढाच आहे. याप्रमाणे जी जास्तीचे वाक्य आपण पोषणासाठी, पुष्टीसाठी, थोडी करमणूक वाढावी म्हणून, मजा करावी म्हणून वापरतो, अशा गोष्टींना अर्थवाद वाक्य म्हणतात. हा अर्थवाद आहे. जे लोक नामाशिवाय दुसऱ्या साधनांचा अवलंब करून साधन करतात, कोणी यज्ञ करतंय, कोणी अनुष्ठानं करतंय, कोणी दान करतंय, काही काही करतंय, हे सगळं करणाऱ्यांना वाटतं की नाम सुद्धा अर्थवादच आहे. हे प्रत्यक्षात खरं काही नाहीच. केवळ नामाने कुठं मोक्ष मिळतो का हो? मग एवढे ग्रंथ कशासाठी लिहिले विद्वानांनी? त्याच्यात नुसतं नाम का नाही लिहिलं यांनी? नाम लिहायसाठी काही त्यांनी फक्त गोंदवलेकर महाराजांनाच ठेवलं होतं का? फक्त तुकोबांनाच सांगितलं होतं का? हा नुसतं बरं वाटावं, सोपं साधन आहे ना नाम, आणि म्हणून लोकांना सोप्या साधनाकडे वळवावं, लक्ष त्यांनी त्याच्यात घालावं, अशा हेतूने ह्या नामाचं फारच महात्म्य गायला लावलेलं. नाम म्हटलं की स्नान संध्येची गरज नाही म्हणतात. नाम म्हटलं की रोज पूजा करायची गरज नाही. नाम म्हटलं की नाही नैवेद्य दाखवलं तरी चालतो. नाम म्हटलं की काही गीता वाचायची गरज नाही. नाम म्हणत राहिलो की काही गुरुची गरज नाही. असं जे केवळ नामच नाम म्हणून बसतात त्यांना नामाचा खरा अर्थच कळलेला नसतो. आणि ते नाम धरून बसतात त्यांना हे बुद्धिवादी जे अर्थवाद करणारे ते म्हणतात हे तुमच्या मनाला बरं वाटावं म्हणून आहे. बस आपण नामसाधन करतोय, आपलं काही चुकत नाहीये याची आपल्याला खात्री व्हावी म्हणून चला नामामध्ये सगळी शक्ती आहे असं लोक सांगतात. पण नाही, नामाच्या सोबत दुसऱ्या साधनांची गरजच आहे हे काही नामवाले मानत नाहीत. आणि नुसत्या नामाने कधी काही मोक्ष मिळत नाही, त्याच्यासोबत दुसरं पुष्कळ करावं लागतं. मग नामाचं एवढं कौतुक काय? बरं वाटावं म्हणून. आपण नाम निवडलंय ना म्हणून आपल्याला नाम चांगलं आहे असंच लोकांनी म्हणावं वाटतं. नाम इतकं समर्थ आहे असं समजू नये असं ह्या अर्थवादी लोकांना वाटतं. अर्थवादी म्हणतात इतका नका हो भरोसा ठेवू, छान आहे नाम म्हणत जा, पण त्याच्याबरोबर गीतेचा एक अध्याय वाचित जा कधी. काहीच कसं करीत नाही तुम्ही.
नाही पण नामाने होतं सगळं. होतं हा तुमचा मूर्खपणा आहे. नामानेच सगळं होतं असं समजणे अर्थवादात्मक आहे असं हे बुद्धिवादी लोक सांगतात. आणि तेच आपल्याला खरंही वाटायला लागतं. आणि मग आपणही म्हणतो मी सकाळी 9 वाजेपर्यंत नाम म्हणते आणि मग 10 ते 12 मी रोज गीताच वाचायला लागले. आता आपण आपल्याला दुरुस्त करायला पाहतो. पण अर्थवादी माणसाचं बोलणंही आपल्याला श्रद्धेतून ढळवतं. याकरता हाही एक दोष आहे. आपण नामाला अर्थवाद म्हणून समजू नये, ते सत्य साधन म्हणून समजावं. याप्रमाणे सज्जनांची निंदा 1, असत्पुरुषांना नामाच्या कथा वैभव सांगणे 2, देवादेवांमध्ये भेद समजणे 3, गुरूंच्या वचनावर श्रद्धा नसणे 4, शास्त्रावर श्रद्धा नसणे 5, वेदावर श्रद्धा नसणे 6, आणि आता शिकलो नाम हे सत्यच प्रभावी साधन आहे. त्याला कोणी अर्थवाद समजू नये. आणि जर समजत असेल तर तो दोषात जमा होतो. याप्रमाणे आपण 7 दोषांचा आतापर्यंत विचार केला. उरलेले 3 दोष पुढच्या प्रवचनात घेऊया. नामापराधादोष. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु श्री राम महाराज की